तर उद्धव ठाकरेंनी मुंबईमधल्या शाखांना भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि सीएम शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। भाजपची जर हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेबरोबरच विधानसभा आणि पालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय। आणि तर जे विरोधात आहेत त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक चौकशीचं शुल्ककाष्ठ लावून दिलंय। तर आमचे हे दिवस येतील असा इशाराच त्यांनी दिलाय। पालिकेची तिजोरी रिकामी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोडणार नाही असंही ते म्हणाले। आता त्यांना असं वाटलं असेल कदाचित की तेव्हा सगळं नुकतंच घडलं होतं म्हणून मशालीची धग ही जास्त होती। त्यांना आव्हान आहे की तुम्ही लोकसभेबरोबर विधानसभा घ्या आणि महापालिका सुद्धा घेऊन दाखवा आणि जिंकून दाखवा। अमोलच्या पार्टीकडे सुद्धा चौकशीचा शुल्ककाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालूच आहे। पण मी त्या सगळ्यांना सांगतोय की सगळे दिवस सारखे नसतात। आज तुम्ही आमच्या मागे लागलेला आहात, पण उद्या येणारं सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत ते सगळे माझ्या डोक्यामध्ये आहेत। त्यांना कट टाकल्याशिवाय राहणार नाही। महापालिकेला टाळं लावून हे घोटाळे करतायत। अशा या महापालिका आयुक्ताला आता निलंबितच करायला पाहिजे। आणि मला खात्री आहे की आपलं सरकार आल्यानंतर हे असे सगळे त्यांचे चमचे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना आपण निलंबन त्यांचं करून त्यांच्या कारभाराची चौकशी करायची आहेच। आणि ते करून मग प्रत्येकाचं जे काही माप असेल ते त्याच्या पत्रामध्ये टाकू।